माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं म्हणजेच गिरिजा राऊत यांनी अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा केल्याची फिर्याद दिल्यानंतर आरोपी असलेल्या फिरोज बाबा याला अटक केल्यानंतर आता तपासाला वेग आलेला आहे। भोंदूबाबा फिरोजचा साथीदार रामा वडारला सिंधुदुर्गमधून अटक केल्यानंतर आता गुन्ह्याच्या तपासासाठी शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावलेली आहे। 18 जुलैला ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा संजू परब यांनी केलाय। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे। यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत। असं असताना या सगळ्या राजकीय लोकांना निवडणुकी जिंकण्यासाठी हे कुठलं तंत्र या बाबांकडून घेतात हा खरं तर प्रश्न आहे आणि त्यामुळे संजू बरोबर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। मला आतापर्यंत रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस माझी नोटीस वैभव नायकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो, का दारू पितो एवढं मला माहिती आहे, तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणती पोहोचलेली नाहीये।